नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील आनंदनगर पातलीपाडा घोडबंदर मार्गावरती दुपारच्या सुमारास भीषण अपघात झालाय. भरधाव गॅस रासायनिक टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन शेजारून जाणाऱ्या रिक्षावरती आदळला. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला असून रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. तर आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उरण येथील JNPA बंदर, नाशिक आणि भिवंडी परिसरातून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांसाठी महत्त्वाचा असलेल्या घोडबंदर मार्गावरती दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय. ठाण्याच्या दिशेने जाणारा गॅस रासायनिक टँकर पातलीपाडा परिसरात आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्यावरती पलटी झाला. त्याचवेळी बाजूने जात असलेली रिक्षा ही टँकर खाली चिरडली गेली. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस, वाहतूक शाखेचे कर्मचारी, अग्निशमक दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसर सुरक्षित करून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. टँकरखाली अडकलेल्या रिक्षेला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. या अपघातामध्ये रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. 12:35 आम्हाला माहिती मिळाली की एक टँकर पलटी झालेला आहे आणि त्याखाली रिक्षा फसलेली आहे. पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पोहोचल्यानंतर टँकर पलटी होऊन त्याच्याखाली रिक्षा फसलेली दिसून आली. त्यामध्ये काही पॅसेंजर आणि ड्रायव्हर देखील होता. आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी 2 फराना क्रेन मागवून घेतल्या आणि त्या फरानाच्या मदतीने तो टँकर उचलून त्याकडून रिक्षा बाहेर काढली. त्यामधून 2 जखमींना बाहेर काढलेला आहे आणि ड्रायव्हरला देखील बाहेर काढलेला आहे आणि त्या सर्वांना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. सध्या आपण जो ट्रक आहे तो बाजूला करून घेतलेला आहे आणि टँकरचा जो भाग आहे तो देखील आपण आता बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहेत. टँकरमध्ये कोणतं काय घटक आहेत त्यासाठी आपण एक्सपर्ट बोलवलेले आहेत. ते समजल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करून घेतोय. वाहतूक कर्मचारी सर्व अधिकारी हजर आहेत. वाहतुकीचं नियोजन चालू आहे. आपण आता ते चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल कशामुळे नक्की झालेलं आहे. आपली पहिली प्रायोरिटी होती की या ठिकाणी येऊन जखमींना आणि बाहेर काढणं, त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर आणि 2 पॅसेंजर होते. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्याच्या लुईसवाडीतील काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या SRA पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहात पार पडले. या प्रकल्पातील 171 पात्र झोपडपट्टीधारकांना 3 वर्षात हक्काची घरं मिळतील अशी ग्वाही संस्थेचे प्रमुख सल्लागार तथा माजी महापौर अशोक वैती यांनी दिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक वैती यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यामध्ये साकार होत आहे. ठाण्याच्या लुईसवाडी काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक 67 मधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र सापदे, SRA अधिकारी मिनल पालांडे, राजकुमार पवार, सलीम सय्यद, वास्तुविशारद निलेश सावंत, ॲडव्होकेट घरत, ॲडव्होकेट प्रियांका शिंगारे, स्थानिक नगरसेविका वर्षा शेलार, नगरसेवक अनिल भोर, शरद कनसे, माजी नगरसेवक जितेंद्रकुमार हिंदीसे, बाबा शिंदे, सुखदेव घोलप, विकासक आदिती अशोक वैती, दत्ता कदम, फैजल अन्सारी, मुस्ताक खोकर,
नसरुद्दीन नाईक यांसह संस्थेचे पदाधिकारी, महिला, पुरुष सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामध्ये 171 पात्र झोपडपट्टीधारकांसह एका मंदिर अशा एकूण 172 लाभार्थ्यांचा समावेश आहे. सहकार कायदा आणि SRAच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचं पालन करून साऊथफील्ड रियालिटी LLP या विकासकाची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या सर्व प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. उच्च दर्जाच्या बांधकाम निकषानुसार सर्व नागरी सुविधा, सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसह हा प्रकल्प उभारण्यात येत असून पुनर्वसित नागरिकांसाठी आधुनिक व सुरक्षित घरे, भव्य मंदिर, विद्यार्थ्यांसाठी 10वी पर्यंतची मोफत शाळा आणि विस्तारित उद्यान अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे 3 वर्षात प्रकल्प पूर्ण करून सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे सुपूर्द करण्यासाठी विकासक कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. अनेक वर्षापासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांमध्ये या भूमिपूजनामुळे नव्या आशा निर्माण झाल्या असून परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सद्गुरु साईनाथ महाराज की जय. समोर कुडाल समोर आता ठिकाणी अजिंक्य जय महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था ह्याचं आज भूमिपूजन साप्तेसाहेब आणि पूर्ण आमच्या टीमच्या वतीने ह्या ठिकाणी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये 171 लोक आहेत. 71 लोकांमध्ये 171च्या नंतर एक मंदिर आहे. त्याच्यानंतर आपली शाळा देखील 10वीपर्यंत होणार आहे. काही उद्यानाचा भाग आहे तो थोडा वेडावाकडा आहे, तो स्क्वेअरमध्ये छानपैकी करायचा असं देखील प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या लोकांची घरं 3 वर्षात पूर्ण करावी अशा प्रकारचे आमचं मानस आहे. पण आमचं प्लॅनिंग असं असेल की 2.5 वर्षापर्यंत ह्या लोकांना लोक राहायला येतील अशा प्रकारचं आमचं प्लॅनिंग आहे. ह्याच्यामध्ये भाडं जे का असेल ते सर्वांना भाडं दिलेलं. आज काही लोक जे 3 राहिले त्यातली 2 आले, 1 आला नाही, तो थोडा वेळाने येईल, आपण बोलू सर्वांनी मिळून त्यांना. तर तशा प्रकारचे ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि बऱ्यापैकी आपण पाहिलं आहे की मॅक्झिमम महिला जे वर्ग आहे तिथे स्थानिक जे महिला आहेत त्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि चांगला प्रतिसाद ह्या भूमिपूजनाला मिळालेला आहे. नक्की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण होणार नाही. जो कोण आता काही लोक अजूनही 1-2 लोक काहीतरी पात्रतेसाठी पेपरवर्क करत आहेत, नक्की त्याच्यामध्ये एखादा पेपर कमी जास्त असेल तो काढण्याचा प्रयत्न मी करेन आणि त्यांना कसं पात्र करता येईल हे देखील पाहण्यात येणार आहे. संपूर्ण ठाणे शहरात आपण बघताय की एक जोरदार विकास या ठाणे शहरात सुरू आहे. आणि माझे मित्र आणि माजी महापौर अशोकजी वैती यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी 171 जणांचा हा SRA प्रकल्प याचं आत्ता इथे भूमिपूजन झालं. आणि अशा प्रकारे एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घरकुल व्हावं, एक चांगलं म्हणजे सुरक्षित आणि आपलं हक्काचं घर मिळावं. आणि हा प्रकल्प या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आणि आपण आत्ताच ऐकलं, एक मंदिर आहे, उद्यान आहे आणि लोकांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी घरं दर्जेदार बांधकाम होईल असं या ठिकाणी आता अशोक वैतींनी सांगितलं आहे. तर मला या ठिकाणी मी सर्व या रहिवासी आणि प्रकल्पाचे जे चीफ प्रमोटर किंवा जे कॉन्ट्रॅक्टर यांना सगळ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा आणि परिसरातील अंमली पदार्थ विक्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवरती नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकाराने अजमल हकीम रुग्णालयात व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मर्जिया पठाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. मर्जिया शानू पठाण यांनी काही दिवसांपासून ड्रग्ज फ्री मुंब्र्याचा नारा दिला होता. याच पार्श्वभूमीवरती अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर माचिसवाला हे सदरचे केंद्र चालवणार आहेत. या केंद्रात
या केंद्रात व्यसनाधीन तरुणांवरती उपचार तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. या केंद्राचं उद्घाटन डॉक्टर माचिसवाला यांच्या हस्ते तसेच विरोधी पक्षनेते शानू पठाण, शमीम खान, नगरसेवक यासिन कुरेशी, नगरसेविका मर्जिया पठाण, शाकीर शेख, सीमा दाते, MIM नगरसेवक अन्सारी, आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील, डॉक्टर माळगावकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. या प्रसंगी मर्जिया शानू पठाण यांनी ही समस्या अतिशय गंभीर आहे. ही समस्या सोडवायची असेल तर सर्व पक्षीयांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे व्यसनमुक्त केंद्र सुरू करण्यात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त सौरभ राव, महापौर शर्मिला पिंपोळकर आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांचे सहकार्य लाभलं आहे. या केंद्रामुळे व्यसनाधीन तरुण चांगल्या मार्गाला लागेल असं त्यांनी सांगितले. सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते माननीय महापौर मॅडमचा आणि आयुक्त साहेबांचा, आमचे MLAचा आणि सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, या सगळ्यांचा मला मनापासून आभार मानायचा आहे की जेव्हा मी नगरसेवक झाली त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट बजेटची सभा होती तेव्हाच म्हणजे सगळं डिस्कशन झालं की म्हणजे आता पुढच्या 1 वर्षात काय काय करायचं आहे. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण एक डी ॲडिक्शन आणि काउन्सिलिंग सेंटरची प्लॅनिंग पण करू शकते. मग त्याच्यानंतर मी पूर्ण पाठपुरावा केलं. मेरी कॉपी काय, मी पूर्ण पाठपुरावा केली. मी लेटर दिलं आयुक्त साहेबांना, मेयर मॅडमला मी लेटर दिलं. त्याच्यानंतर त्यांना सुद्धा असं वाटलं की इट इज अ व्हेरी नोबल अँड डीप रूटेड कॉज, याच्यावर काम करावं लागेल. मुंब्रामध्ये आय फील दॅट इन होल ठाणे डिस्ट्रिक्ट दिस इज द फर्स्ट डी ॲडिक्शन अँड काउन्सिलिंग सेंटर. ठाण्यात याच्या अगोदर कधीच आणि कुठेच ॲडिक्शन सेंटर नव्हतं. तर मला खूप अभिमान वाटतंय आणि आय एम व्हेरी हैप्पी दैट अल्लाह ताला ने, ईश्वरांनी आमच्याशी मेरे जैसे इंसान से ये काम लिया या मेरे दिमाग में ये चीज डाली कि मैं इसका पाठपुराव करके इस चीज के लिए फॉलोअप लूं. 3 महिना झाला मला. 3 महिना पासून मी पाठपुरावा पूर्ण फॉलोअप करत आहे आणि ही कॉपी आहे माझ्या लेटरची. 3 महिना झाला पूर्ण पाठपुरावा करता आणि मला मीडियाच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आहे की दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड नोबल कॉज. प्लीज कृपया करून कुठल्याही प्रकारची राजनीती करू नका. डोंट मेक इट अ क्रेडिट फाईट अँड अ क्रेडिट वॉर. दिस इज डन बाय TMC. हो, मागणी माझी होती, मी पूर्ण फॉलोअप केलं, बट TMCला असं वाटलं की छान आहे म्हणून TMCनी पण कोऑपरेट केला. माझी मागणी होती. मी असं म्हणते की आता ही जे कॉज आहे खूप डीप रूटेड आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून काम करावं लागेल. मीडियाला पण आम्हाला हेल्प करावं लागेल. माझी संस्था, मी मर्जिया शानू पठाण आहे, मी नगरसेवक म्हणून पण एक काम करत आहे आणि माझी संस्था मार्फत पण मी काम करत आहे. तर मी आणि माझी संस्थाची काय लागलं तर वी आर रेडी टू हेल्प. पण तसंच मुंब्रा कवशाची, ठाणे डिस्ट्रिक्टची जेवढी संस्था आहे, जेवढे सोशल वर्कर्स आहे, जेवढे लोक आहेत ज्यांना माहिती आहे की मुंब्रामध्ये आणि इट्स इन ऑल ओव्हर इंडिया मुंब्रामध्ये एवढं नशाचा आणि हे जे सगळं गुटखा, तंबाखू, नशेचा वापर जास्त झालाय, ज्यांना सगळ्यांना माहिती आहे त्यांना पुढे यावं लागेल आणि आमची हेल्प करावी लागेल. मग मी फक्त तेवढंच रिक्वेस्ट करते की प्लीज कम फॉरवर्ड एंड आपकी संस्था हो, मेरी संस्था हो, हम सब मिलके काम करेंगे. आज मेयर मॅडम नव्हते, त्यांची तब्येत बरी नाहीये, पण त्यांनी मला आश्वासन दिले. मेयर मॅडमनी, आयुक्त सरांनी आम्हाला आश्वासन दिलंय कि एक 10-15 दिन के बाद एक बार प्रोसेस में आ जाए सारी चीजें. जैसे ही मॅडम ठीक हो गया. आपल्याला माहितीये कसं वातावरण चाललंय महाराष्ट्रात, तर एकदा जे सगळं पाऊस वगैरे थंडी झाली मग त्याच्यानंतर आपण परत एक ऑफिशियल राउंड अप घेऊ. आणि सरांनी जे सजेशन आम्हाला दिलं, आय एम वेरी हैप्पी, वेरी थैंकफुल टू माचिसवाला सर. आज सच में मुझे ऐसा लग रहा है कि वैसे हम लोग बर्थडे और ये सारी चीजों को मनाते नहीं है. आम्ही खूप वर्ष झाले की आम्ही असं म्हणजे पॉलिटिशियन सारखं सेलिब्रेट करत नाही, पण मला असं आज वाटतंय की आज मुझे ऐसा लग रहा है कि मेरा दिन बहुत अच्छा गया. सर आए, सर ने मुझे इतनी दुआएं दी, सर ने मुझे इतना गाइड किया. जन्मदिन है. जन्मदिन के दिन ये काम हुआ है. बहुत बहुत शुक्रिया सर. सर ने जो बोला है कि इंशाल्लाह यहाँ पर अब मेरा नेक्स्ट स्टेप रहेगा कि माननीय विरोधी पक्ष नेता के थ्रू
और हमारे मेयर मैडम और आयुक्त सर के पास हम ये लेके जाए कि यहाँ पर ये हकीम अजमल हॉस्पिटल में हम एक कम से कम 5 से 10 बेड का जो कि है एक वार्ड बनाए कि लोग यहीं पे ट्रीट हो और अगर एडमिट कराने की जरूरत पड़े तो यहीं पे एडमिट हो सके. थँक्यू सो मच. धन्यवाद. मी म्हणतो की आमचे शानूभाई आणि त्यांची सुपुत्री मर्जिया माझ्या फोनवरच डिस्कस झाला होता. मला वाटलं की खूप सिनियर पर्सन असेल हा आणि ते हा काम चालू करणार आणि हा खूप गरजेचा आहे. म्हणजे जिकडे जिकडे गरिबी असतात, जिकडे जिकडे जसे की भिवंडी आहे, गोवंडी आहे, धारावी होता, मीरा रोड पण आता बदली झाला, तर तिकडे खूप नशेचा प्रॉब्लेम आहे आमचे यंग बच्चेमध्ये. आणि 18 सालचे नाही झाले की ते लोक MD आणि वीड याचे खूप जास्त आता ब्राऊन शुगरला लोक विसरले आणि मेडिकल नशा घेतात, जसे कफ सिरप आहे, टॅबलेट्स वगैरे आहे. आणि 90% लोकांना आम्ही OPD लेवलवर ठीक करू शकतात. काउन्सिलिंग करून आणि काय थोडे औषध देऊन आम्ही ठीक करू शकतात. आणि मी मर्जा मॅडमला मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो की त्याने कसं म्हणजे याने किती महिने झाले आपल्याला बनवून कॉर्पोरेटर बनवून 6 महिने झाले. 6 महिने. 6 महिन्यामध्ये आणि हा काम जे घेतला म्हणजे इट्स रिअली ग्रेट. आणि लोक अजून किती वर्षाचे कॉर्पोरेटर्स आहे आमच्या एरियामध्ये. आमच्या जे नागपाडा ते पण गड आहे ह्या चीजचा, तिकडून माल घेतो. आणि कोण इतकं सिरियसली घेत नाही. यांनी हा सिरियसली घेतलं आणि ते असं मला वाटतं की हे असं खाली शोबाजी नाही आहे आणि ते करून दाखवणार. आणि आज ही एडिक्शन OPD चालू केलेली आहे. तर मला वाटते की 6 महिन्याच्या नंतर मला परत यायला लागेल. वॉर्ड एक 10 बेडचा वॉर्ड पण भेटणार ना, तो ते मी उद्घाटन नाही बोलणार, पण ते मला बघायला यायला लागेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपत्कालीन कक्षाला भेट दिली. ठाण्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाचा आढावा या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी घेतलेला आहे. यावेळी पालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्ग येथे उपस्थित होते. यावेळी ठाण्यामध्ये आज मी आढावा घेतलाय, ज्यामध्ये वॉटर लॉगिंगचं प्रमाण हे गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे असं यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 84 वॉटर पंप लावलेले आहेत. आवश्यकता आहे त्या ठिकाणी पंप लावल्यामुळे वॉटर लॉगिंगचे प्रमाण कमी झालं आहे. झाड पडण्याचं प्रमाण यावर्षी वाढलेलं आहे. जी झाडे पडलेली आहेत त्यांचं स्ट्रीमिंग कधी केलं याचा जाब विचारला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी जबाबदारपणे काम केलं नाही त्यांचं 8 दिवसांसाठी निलंबन करण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत. आवश्यक यंत्रणा राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. तसेच झाडांचं ऑडिट करण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. झाडांची झालेली पडझड लक्षात घेता भविष्यात झाडं कशी वाचवली जातील यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही झाडं पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. TDRF चांगलं काम करणारी यंत्रणा आहे. त्यांना ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे त्या पुरवण्याचे आदेश देखील दिलेले आहेत. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही. जे चांगलं काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल. जे हलगर्जीपणा करतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 0 जीवितहानी आणि 0 मृत्यू याची काळजी घ्यायला हवी. वारकऱ्यांना देखील आवाहन आहे की पाऊस, वादळ, वारा पाहून सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली आहे. जलविकास विभागाकडून 10 कोटी रुपये मंजूर झाल्याचं देखील त्यांनी या संदर्भात सांगितलं आहे. ठाण्यामध्ये आता मी आढावा घेतलेला आहे. यामध्ये वॉटर लॉगिंगचं जे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फारच नगण्य आहे. कारण जवळपास 84 वॉटर पंप लावलेले आहेत आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग इथून होतं. आणि जिथे आवश्यकता आहे तिथे सगळीकडेच पंप लावल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार फार कमी झालेले आहेत. त्याचबरोबर झाडं जी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्की यावेळेस जास्त आहे. हवेचा दाब जास्त असल्यामुळे
या ठिकाणी झाडांचं पडण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे. परंतु मी आयुक्तांना आता सांगितलेलं आहे की तातडीने जी झाडं पडलेली आहेत ती झाडं चं ट्रिमिंग कधी केलं आणि फांद्या कधी तोडल्या या बाबतीत देखील आढावा घेण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपलं जबाबदारी पार पाडत नाहीत त्यांना तात्काळ आठवड्याभरासाठी निलंबित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी काम करून दाखवावं आणि या आठवड्यात 8-10 दिवसामध्ये जी परिस्थिती जी आहे ती त्याच्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. त्याचं पालन त्यांनी केलं तर त्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी जबाबदारीचं भान आहे असं समजून त्यांच्यावर देखील कुठली कारवाई केली जाणार नाही. जे वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये जे काम करत नाहीत व्यवस्थित त्यांना ट्रान्सफर त्यांची बदली करायला सांगितलेले आहेत. असे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बदलून त्यांच्या जागी चांगले अधिकारी या ठिकाणी देऊन त्यांना जबाबदारी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या झाडं फांद्या पडलेल्या आहेत त्या उचलण्यासाठी हायड्रा असेल, त्याचबरोबर लिफ्टिंग मशीन असेल त्या महापालिकेकडे आहेत. त्याचबरोबर आणखी लागल्या तर हायर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मॅन पॉवर थोडी कमी आहे अशा प्रकारची लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती मिळाली तर मॅन पॉवर देखील आउटसोर्सिंग करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तात्काळ आउटसोर्सिंग करून आणखी पाऊस आणि वारा पुढे आहेच आणि त्यामुळे प्रत्येक झाड जे आहे या झाडाचं ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यातले एक्सपर्ट जे लोक आहेत या वृक्ष प्राधिकरणामध्ये NGOमध्ये काही लोक असतात, काही एक्सपर्ट लोक आहेत, हॉर्टिकल्चरची काही लोक आहेत. या सगळ्यांचं सहभाग घेऊन या संपूर्णपणे जी झाडं आहेत त्याचं ऑडिट करणं, ही झाडं पडता कामा नयेत, त्याच्या फांद्या नीट तोडलेल्या आहेत, छाटलेल्या आहेत, ट्रिमिंग केलेल्या आहेत की नाही ते पाहणं या बाबतीत देखील आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं यामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणावर झालेली पडझड लक्षात घेता झाडांवर या भविष्यामध्ये आता झाडं पडू नयेत किंबहुना जी झाडं उभी आहेत ती झाडं मजबूतीने कशी उभी राहतील यासाठी देखील सायंटिफिकली या ठिकाणी आपल्याला काय करता येईल. त्या झाडाचं भोवती आपण पूर्वी बघायचो आळं असायचं आणि त्या आळ्यामध्ये मग ते मातीच सगळे असायची. आता कुठे अशा प्रकारचं रस्त्याचं डांबरीकरण होताना काही झाडांच्या मुळाशी काही माती कमी पडून त्या ठिकाणी इतर जी काही सामग्री आहे ती गेली आहे का, पाणी मुळांची पोचतं की नाही, हे संपूर्ण झाडांचं ऑडिट करून जी झाडं आता आहेत ही झाडं चांगल्या प्रकारे त्यांना तग धरायला पाहिजेत आणि ती झाडं पडता कामा नयेत, फांद्या पडता कामा नयेत. यासाठी अतिशय सगळ्या ज्या ज्या काही कार्यवाही करायच्या त्याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटतं खूप जोराचा वाराही होता, पाऊसही होता आणि जवळपास आतापर्यंतच्या पडणाऱ्या पावसापैकी किती टक्के पडले पाऊस? 771 एकूण पावसाच्या 43%. एकूण पावसाच्या 43% पाऊस 8 दिवसात पडलेला आहे. पाऊस देखील आवश्यक आहे परंतु नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन यापुढे नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. त्यांना अधिकची मॅनपॉवर, अधिकची मशिनरी, अधिकचं जे जे काही आवश्यक लागेल ते सगळं घेण्याच्या सूचना दिल्या. मला वाटतं आणि सर्व अधिकारी जे आहेत, इतर विभागातले जे अधिकारी आहेत त्यांना देखील या भागामध्ये या आपत्ती व्यवस्थापन जो आहे आपला कक्ष त्यामध्ये हे जोपर्यंत हे पाऊस वादळ वाऱ्याचं प्रमाण आहे तोपर्यंत त्यांना देखील इकडे आपल्या या कामामध्ये त्यांचं देखील योगदान, त्यांची देखील सेवा इकडे आपण घेतली पाहिजे अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. TDRF देखील आपली जी आहे TDRF एक चांगलं काम करणारी आपली यंत्रणा महापालिकेकडे स्वतःची आहे आणि त्यामुळे ती वेल इक्विप्ड आहे आणि त्यांना देखील जे जे काही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनामध्ये कमिशनर महोदय जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे काही आवश्यक आहे हे सर्व त्याची तरतूद आणि त्याचं नियोजन आपण संबंधित विभागांना करून द्या. कोणीही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला अशा परिस्थितीमध्ये खपवून घेऊ नका. खपवून घेतलं जाणार नाही
या प्रत्येक अधिकाऱ्याचं आपत्ती व्यवस्थापन असेल, TDRF असेल, वृक्ष प्राधिकरण विभाग असेल, जे जे या संबंधित पावसाच्या आणि वादळ वाऱ्याच्या रिलेटेड जे अधिकारी काम करतायत, जे करणार आहेत, त्यांचं देखील मूल्यमापन या ठिकाणी आपण करा. जे चांगलं काम करतील त्यांचा देखील नक्कीच सन्मान केला जाईल, परंतु जे आपल्या कर्तव्यापासून आपला हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली जाईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.